त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कैकालाचे भेव वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अवधी संतांच्या यादीमध्ये ज्यांना पंचरत्न म्हटलं जातं, जे पंचरत्न आहेत त्या पंचरत्नांपैकी एक असलेले शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज या अभंगातून नाथ महाराज भगवान शिवाची, महादेवाची, शंकराची, परमात्म्याची महती वर्णन करून सांगतात. का सांगतायत तर अत्यंत भोले बाबडेचे देव कोण असतील तर ते शिव भगवान आहे. नुसते भोले नाहीये, त्यांच्याकरता एक विशेषण वापरलेलं आहे. शिव भोला चक्रवर्ती त्यांच्याकरता विशेषण लावलेलं आहे. चक्रवर्ती, चक्रवर्ती कोणाला म्हणतात? सार्वभौम राजा असतो, सार्वभौम असतो. समस्त पृथ्वीवर ज्याचं राज्य असतं त्याला सार्वभौम राजा म्हणतात. सार्वभौम राजा म्हणजे राजाने घोडा सोडलेला असतो, घोडा सोडतो आणि त्याला जो पकडेल त्याच्याशी युद्ध करायचं आणि युद्ध केल्याच्या नंतर त्याला परास्त करायचं. असं एक एक राजाला परास्त करता करता समस्त पृथ्वीवर ज्यांनी राज्य प्राप्त, एक छत्री राज्य निर्माण करतात त्याला चक्रवर्ती सम्राट म्हणतात, त्याला चक्रवर्ती म्हणतात. तरी शिव भगवंत भोलेनाथ चक्रवर्ती आहेत. कोणाचे? भोल्यांचे. सर्वात जर भोले जर कोण असतील तर शिव भगवंत असतील. सर्वसामान्य भोले नाही, भोल्यांचे चक्रवर्ती आहेत, भोल्यांचे राजे. ओरिजिनल भोले होते. ओरिजिनल आपल्यामध्ये पण भोळे असतात पण ते ओरिजिनल नसतात, ते ठक भोले असतात. स्वार्थ साधण्यापुरतं भोळेपणा दाखवतात. ते विशेषण वापरलेले आहेत. शिव भोळा चक्रवर्ती, चक्रवर्ती हे विशेषण लावले. भोळ्यांचे चक्रवर्ती महान असलेले देव आहेत, महान म्हणून त्यांना महादेव म्हणतात. सर्व काही देण्यास समर्थ असतात म्हणून त्यांना महादेव म्हणतात. भोळे भोळ्यांचे राजे चक्रवर्ती आहेत, महान आहेत म्हणून त्यांना महादेव म्हणतात. अशी विशेषणाने युक्त असलेले भगवान शंकर, विशेषत्व त्यांच्यामध्ये असल्या कारणाने त्यांचे पाय मी माझ्या चित्तात धारण केले. त्यांचे पाय माझे चित्ती. चित्त म्हणजे अंतःकरणाची वृत्ती, अंतःकरणाच्या वृत्तीला चित्त म्हणतात. त्यांच्या चित्तामध्ये भगवान शिवाचं पाय मी धरले. नुसते पाय धरलेत का? नाही, तर त्यांचं मुखाने नामस्मरण करत आहेत, नाम उच्चारण करत आहेत. वाचे वदता शिवनाम, मुखाने शिव शिव म्हणत आहेत पण वाचेने चित्तात त्यांचे पाय धरले, वाचेने ते शिवशिव म्हणत आहेत. याचा परिणाम काय? याची फलश्रुती काय? कोणती गोष्ट करत असताना आपण अगोदर फलश्रुती पाहतो नाही का? आपण व्यवसाय करत असाल, नोकरी करत असाल, उद्योग व्यवसाय करत, शेती करत असाल, जे जे काही कर्म करत असाल प्रत्येकाच्या पाठीमागे फळ पाहतो आपण. मग त्याचं फळ काय आहे? शिव शिव जर मुखाने म्हणत राहिलो, वाचे वदता शिवनाम, मग त्याचं फळ काय आहे? तयानवादी क्रोध काम. वाचेने जर शिव शिव म्हणायला लागलो तर त्याला कामही बाधत नाही, त्याला क्रोधही बाधत नाही. हे
शिव भगवंताच्या नामाचं फळ आहे. दयानुवादी क्रोध काम, त्याच्या चित्तात काम राहत नाही, क्रोध राहत नाही. कशामुळे? वाचेने शिव शिव म्हणलेले. आणि ज्याच्याने चित्तामध्ये काम क्रोध गेलेले असतात, समूळ ज्याचे नाश पावलेले असतात, त्याला प्रत्यक्ष शिव भगवंत दर्शन देतात. आणि ज्याला शिव भगवंत प्रत्यक्ष दर्शन देतात त्याच्यात एक विशेष गोष्ट प्राप्त होते. ज्याला शिव भगवंत प्रत्यक्ष दर्शन देतात त्याच्यात विशेष गोष्ट प्राप्त होते. तर काय? तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष, शिव एकता प्रत्यक्ष. शिवाला जर प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर चतुर्थ पुरुषार्थ प्राप्त होतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चतुर्थ पुरुषार्थ प्राप्त होतात. पण अंतःकरणात मात्र चित्तवृत्ती त्या शिवाच्या स्मरणात पाहिजे. चित्तामध्ये भगवंत शिवाचे नाम पाय धारण करावे, वाचेने त्याचं नाव घेतलं पाहिजे. मग असं जर घडलं, चित्ता ज्याला अंतःकरणामध्ये शिवाचं नाम आहे त्याला काम क्रोध बाधत नाही, त्याला मग काय कळीकालाची बाधा होत नाही, तो मोक्षाची अवस्था प्राप्त घेतो. एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी शिव निवारी कळीकालाचे भेव. अंतःकरणात जर ज्याच्या शिव भगवंताचं चरण असतील तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि ज्याला मोक्षाची अवस्था जो उपभोगतो त्याला कळी आणि काल त्रास देत नाही. कळी काल त्याच्यापासून दूर जातात. कळी आणि काल त्याला उपद्रव देत नाही. एका जनार्दनी शिव निवारी कळीकालाचे भेव. इथे बघा दोन गोष्टी आलेले, कळी आणि काल. कळी म्हणजे सध्याचा चालू असलेला युग म्हणजे कलियुग, आणि पुढे काळ. काळ म्हणजे वेळ, सतत प्रवाहित होणाऱ्या गोष्टीला वेळ म्हणतात, काळ म्हणतात.